माझा आमचा जो पहिल्याचा बंगला आहे तो दाखवतात आहे। साईडला कोणगावचा ब्रिज आहे आणि इथे नदी आहे। काय करतं चाललंय काय करतं तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाणार आहे कोणगावला। तर गाईज आम्ही आलो कोणगावला आणि तुम्हाला मी आमचा बंगला दाखवतो। तर गाईज तुम्हाला माझा आमचा जो पहिल्याचा बंगला आहे तो दाखवतात आहे। तो यो बघू शकता तुम्ही बंगला आमचा, यो जो पहिला नंबर बंगला आहे श्रीनिवास, यो आमचा बंगला आहे। आणि वरती मम्मीचा पार्लर असायचा इथे। आणि आता जरासं यो पुराणा आला, याला फक्त कलर वलर मारला, टच फक्त कलरचा दिला तर एक नंबर बंगला दिसेल। आणि याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता इथे कोणगाव मध्ये, म्हणून आम्ही टिटवाल्याला राहायला गेलो। आता समोर टाकी पण झालेली आहे पाण्याची, तर इन फ्युचर आम्ही कोणगावला राहायला पण येऊ शकतात। आणि लाईनशी तसे इथून पुढून बंगले होतात, पण सगळ्यात पहिला नंबर बंगला यो इकडचा आहे। आणि इथं बघा मामाचा बॅनर पण लागलेला आहे इथे, यो डिपेश मामा आहे माझा आणि सगळी पोरा इकडची। आणि समोर इथे आधी मैदान असायचं भारी, पण आता इथे बिल्डिंग हे फक्त बनले, एकदम खुल्ला मैदान असायचा आधी इथे समोर। आणि पाठच्या साईडला बंगल्याचं तुम्ही बघू शकता ते जंगल होता, आधी जंगल होता तर इथून साप यायच्या आधी, तर आता बिल्डिंग झालेत मग आता साप येणार पण नाही इथे। आणि गाईस तुम्ही इथे बघू शकता टाके बघा किती मोठे घराच्या समोरच। गाईस मामाकडे आलेलो आता, याचं का झाड तोडलेले ना सगळी, तर आता आम्ही आलेलो आहे आतमध्ये जाऊन बघू। काय एकटा जातो का? तर गाईज आता आपण बघू श्रॅन काय करतोय। चल कधी आलास दादा? आता आलो। अरे काय बोलतो, सांगत पण नाही, सरप्राईज द्याय कसा तुला पण सांगता येत नाही का? आम्ही खालती आलो। कोण इथं आलेला आहे? हा क्याला आहे? वडापाव वडापाव आया, वडापाव खायला आलोय। गाईज तुम्ही इथं बघू शकता ही मम्मीची मम्मी आहे। तर गाईज आम्ही इथं सगळेजण बसलेलो आहे, बहीण भाऊ बसलेले ना आम्ही। आणि इथे बघा यो घर इथे आणि मंदिर इथे आणि गार्डन इथे। तर आता आम्ही इथं जरासा टाइमपास करतात आहेत। आणि पाठचा जो नजारा आहे तो असा आहे, पाठी पण पोरं खेळतात आहेत आणि समोरच दुकान आहेत। तर गाईज आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे। अरे जंगलामध्ये आलो ना आपण? हो कुठं चाललोय? आपण खाडीच्या इकडे जातो बघा, हरियाली आहे सगळीकडे, हिरवा गा। तर जरा आता बघू, एक्सप्लोर करू, कारण की तिथं जरा कंटाळलेलो, जरा आता फिरतात आम्ही। तर असा काय रोड आहे, छोटा रोड आहे जरा, आणि लांब पर्यंत फक्त तुम्हाला नेचर दिसेल, नेचर। तर गाईस तुम्ही इथं बघू शकता ते शेती लावायला घेतले बघा गाईस, इथं शेती लावले, कसली तरी लावले। आणि पाठच्या साईडला पण लावले।
गाईस तुम्ही बघू शकता व्ह्यू बघा इकडचा व्ह्यू. गाईस आम्ही इथं लपून आलो दोघ जण, कारण यांना माहिती नको पडायला, आणि 3 जण आमच्या पाठी आले. काय रे आपण लपून आलतो ना इकडं. काय रे तुम्हाला कोणी सांगितलं परमिशन? कोणी दिली परमिशन? मामानी मामीने दिली. 150 रुपया देगा. चला आपण जाऊ पुढे. चल 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 अंदर याच्या आधी जाऊ. तुला बोललेलं तुम्हाला येऊ नका. जरा एकदम आधी यायला पाहिजे होता. आधी यायला पाहिजे होता. जरा अंधार व्हायला आला. गाईज फायनली आम्ही आता आलेलो आहे नदीच्या इथे. आणि इथे बघा नदी. यो कोणगावचा ब्रिज आहे ना, ब्रिज त्या साईडला आहे. त्या साईडला कोणगावचा ब्रिज आहे आणि इथे नदी आहे. जास्त पण पुढे जाऊ नका रे. अंगुल अंगुल नाही, पाटी आहे. पाटी आहे. चल तिकडे जायचंय का? नको नको तिकडे जायचं का? यो बघू शकता ना तुम्ही, यो कोणगावचा ब्रिज आहे. आणि या ब्रिज वरतून जी आपल्याला नदी दिसत ती ही नदी आहे. हवा पण जाम भारी सुटली. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू मेन आहे गाईज. हा व्ह्यू मेन आहे. तर आम्ही आलो नदीच्या. लवकर यायला पाहिजे होतं. हा सनसेटच्या टायमाला. सनसेटच्या टायमाला यायला बघ. गाईज तर आता अंधार झालेला आहे. आणि इथे बघा चमगादर इथं फिरतात. श्रेयांचे शब्द माझ्या तोंडावरती आले. चमगादर. हो ना, एवढा लागणार होता एक फोटो. तर आता बघा आम्ही कसे फोटो काढले. तर आता हे माझे फोटो आहेत आणि हे श्रेयांचे आणि माझा फोटो आहे. आणि हे जिगीश आणि शर्वरीने फोटो काढलेला सनसेटचे. सनसेटचे इथं. चला जायचं आता. गाईज आपण जाऊ आता घरी. आणि आता अंधार झालाय. एकदम सावधानीने याला घेऊन जायला लागल. इकडून पाडली तर खाडी आहे. खाडी दिसते का? खाडी नाही बघ, पण खाडीला जायलाच पाणी येतो. एकदम नीट जाऊ. चल नीट एकदम जाऊ. गाईज आता 2 मिनिटासाठी मी ब्लॉग बंद ठेवतो. घराच्या इथे आल्याच्या नंतर ब्लॉग चालू करतो, कारण आता जायचं आहे. एकदम अंधार झालेला आहे. चल तर गाईज आता आपण वरती जाऊ. चल जिगू जिगू चल. कुत्रा बुकायला लागला इकडं. हॉरर चाललाय सगळा. गाईज तुम्हाला आवाज येत असेल कुत्र्या रडाचा. रातची इथे मजा येईल हॉरर व्हिडिओ शूट करण्यासाठी. खाडीच्या इथे कुत्र रडताना आणि इथं चमगादर फिरताना नुसतं डोक्याच्या इथं. आणि शर्वीर तिथं रडायला लागला. म्हणून मी यांना आणत नव्हतो. श्रेयाने मी चालतो, आम्ही दोघं. तर गाईज अंधार पक्का झालेला आहे इथे. अंधार बघा झालाय. हे नको रे, त्याची मजा नको तू. हा अंधार पक्का झालाय. रस्ता पण समजत नाही. अख्खा जंगल आहे. जाम भारी पण मजा आहे. जरा लवकर यायला पाहिजे तो सनसेटच्या टायमाला.
आता आपण जे आलतो त्या टायमाला घरी गेले असते. हा. अंधारामध्ये काही समजून पण येत नव्हता रोड ना. हो ना, अजून रस्ता पण विसरले असते. छोटे पोर आधीच असतात ते. काय तुला बोलायला नको येऊ. हा ना. तर गाईज फायनली आम्ही लाईटीच्या जागेवरती आलेलो आहे. आता आम्ही घरी पण पोचलेलो आहे. जरासंच लगेच घरी पोचू. तर गाईज आता आम्ही आलो घरी. तर गाईज आता आम्ही चाललोय घरी. चल बाय, व्यवस्थित हा, आणि यांचा चेहरा उतरलाय. आता रिक्षाच्या इथं पण जाऊ. रिक्षा पण आपली आलेली आहे. जास्त काय ब्लॉग बनवला नाही कारण की इथे जाम मी रंगलो. चल बाय. चलो. तर गाईज आम्ही फायनली घरी आलेलो आहे आणि मम्मीने सांगितलं का थाली मागवायला मला. तर मी थाली मागवतो. जी उल्हासनगरची थाली आहे विष्णू हॉटेलची. तर तुम्हाला थाली आल्याच्या नंतर पण दाखवतो का थाली कशी आहे. तर गाईज फायनली थाली आलेली आहे विष्णू हॉटेलची. विष्णू हॉटेलमध्ये आम्ही पहिल्यापासूनच थाल्या घेतात आहेत कारण की तिकडची टेस्टच वेगळी आहे. सिंधी लोकांचं आहे ते. तर इथे बघा ही पॅकिंगमध्ये थाली अशी असते आणि इथे बघा ही आता खोललेली थाली तुम्हाला दाखवतो. ही छोलेची भाजी आहे, डाळ आहे, बटर पनीरची भाजी आहे, रायता आहे आणि राईस आहे आणि 3 चपात्या आहेत. इथे गुलाबजामुन एक आणि कांद्याचे स्लाइस आहेत मस्त आणि इथं लोणचं दिलेलं आहे आणि एक पापड आहे. तर अशी आपली थाली आहे आणि मला विष्णू हॉटेलचा खरगरचा जाम लय आवडतो. ती जी बटरची भाजी आहे, बटर पनीरची भाजी, ही जाम आवडते मला भाजी. आणि गाईज ही थाली जी आलेली आहे उल्हासनगरवरून आलेली आहे आणि आम्ही राहतात टिटवाल्याला आणि झोमॅटोवरतून ही मागवलेली आहे. इथे तुम्ही झोमॅटोचं स्टिकर पण बघू शकता. आणि ही सगळीकडे याचे ब्रँड आहेत. उल्हासनगरमध्ये 7-8 ब्रँड आहेत आणि कल्याणमध्ये पण ब्रँड आहे विष्णू हॉटेल. आणि दिस व्हिडिओ इज नॉट स्पॉन्सर ऑफ विष्णू हॉटेल. तर गाईज फायनली आता जेवायला घेतलेलं आहे आता आम्ही. तर बघा जेवायला घेतलेलं आहे आणि छोनीचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. काय ग काय करत चाललंय काय काय करत ऑनलाईन मागवला. पावडरच आहे ना ते. याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आणि हे तोंडाला नाही करायचं, ते तोंडाला नाही करायचं. आणि गाईज इथे तुम्ही बघू शकता झुमर पण लावलेला आहे. मस्त डिम लाईट मध्ये खातात आहे आम्ही. आणि आता इथे नेटफ्लिक्स लावलाय. द ए लिस्ट नेटफ्लिक्स वरती पिक्चर लावलाय. आणि इथं बघा छोनी कशी बोलतं. काय रे काय आला. मला गुलाबजामुन ठेवतो ते. गुलाबजाम खाना है तो इधर आना पड़ेगा. हाँ इधर आएगा तो गुलाब जामुन मिलेगा. दौड़ के आना पड़ेगा. बस्ती को रहना पड़ेगा बस्ती को. जीजू आवाज गेला आवाज नाही येत. वस्तीला या वस्तीला. तू ये आता वस्तीला. मला घ्यायला कोण येईल तर मी येईल. हे येतील ना घ्यायला. हे कशाला येत. हो जात नाही मग. आणि इथे बघा मम्मीने तयारी बघा कशी केली. काय तयारी केली तिकडनं आलं कशी. मम्मी सुंदरच दिसत किती पण काही करा. काय बोलू मग मम्मी सुंदरच दिसते बोलते कशी पण असली तरी. पप्पाने काय पप्पाने काय म्हटलं बघ यांना.
हो मला पण पाठवलेले. रोटी कपड्यावर मकान मला पण पाठवले.